नमस्कार. हिस्ट्री SNMUमध्ये मी सीमा तुमचं मनपूर्वक स्वागत करते. मराठा इतिहास ही सिरीज आपण सुरू केली आहे. त्यातील पहिला एपिसोड शिवकालीन बखर हा आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे. तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर सगळ्यात आधी तो व्हिडिओ पहा. आज आपण एपिसोड 2 सुरू करत आहोत. मराठा इतिहास जाणून घेताना सर्वात आधी आपण पाहतो ते म्हणजे मराठा साहित्य. मराठा साहित्यामध्ये सर्वात प्रथम येते ते म्हणजे बखर वाङ्मय. आज पाहतोय आपण पेशवेकालीन बखर. पेशवे काळात बखर वाङ्मयाचा विकास मोठ्या प्रमाणात झालेला दिसून येतो, कारण की पेशवे काळात खूप सारा इतिहास कागदपत्रांमध्ये लिहिलेला आहे. त्यामुळे त्या काळातील बखरी या अधिक विश्वसनीय आणि वस्तुनिष्ठ वाटतात. त्यातीलच काही महत्त्वपूर्ण बखरी आज आपण जाणून घेऊया. थोरले शाहू महाराज बखर, छत्रपती धाकटे रामराज बखर, धाकटे शाहू महाराज बखर, भट पेशवे हक्कत बखर, होळकरची कैफियत बखर आणि सगळ्यात महत्त्वपूर्ण ती म्हणजे नारायण पेशवे पानिपतची बखर. जेवढ्या बखरी लिहिल्या गेल्या आहेत ते त्या काळचे इतिहासकारच होते असं म्हणायला काही हरकत नाही. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मराठा इतिहास एपिसोड 3 लवकरच चॅनलवर उपलब्ध होईल, तोही पाहायला विसरू नका. आणि अधिक माहितीसाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरूच नका.